रहमतपूर नगरपालिकेत भाजपची सत्ता, नगराध्यक्षपदी वैशाली माने विजयी. राष्ट्रवादीकडे संख्याबळ कायम. संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या रहमतपूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदावर विजय मिळवत नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ वैशाली निलेश माने या अत्यंत चुरशीच्या लढतीत अवघ्या 55 मतांनी विजयी ठरल्या. त्यांना एकूण 6396 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ नंदना सुनील माने यांना 6341 मते मिळाली. भाजपकडून नगराध्यक्षपद पटकावल्याने रहमतपूर नगरपालिकेत सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची गेल्या 25 वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. मात्र नगरसेवकांच्या संख्याबळाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत राहिला आहे. या निवडणुकीत भाजपला नगरसेवक पदाच्या 9 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदी सौ वैशाली माने आणि नगरसेवकपदी निलेश माने विजयी झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांची रहमतपूर शहरातून गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती. रविवारी सकाळी 10 वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सतीश चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या निकालामुळे रहमतपूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून आगामी काळात नगरपालिकेच्या कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 25 वर्षाचं जे काही आमच्या मनामध्ये सगळं होतं ते आजच्या विजयाने आनंद घालतोय आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय की नगराध्यक्षपदी आमच्या वैशाली माने या बसलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या अजून 9 उमेदवार आमचे निवडून आलेले. हे जे काही सत्ता परिवर्तन झालेलं आहे नगराध्यक्षाच्या रूपामध्ये त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सर्वांनी आजची निवडणूक आदरणीय श्री चित्रलेखा माणिकदम ताईसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. आमच्या निवडणुकीला आमदार मनोजदा घोरपडे, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार श्री जयकुमारजी गोरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, त्या राज्याचे श्रीमंत छत्रपती खासदार व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ह्या सगळ्या नेते मंडळींचा, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसजी साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब ह्या सर्व नेते मंडळींची आम्हाला प्रचंड अशी मदत लाभली. जयाभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ताईसाहेब चित्रलेखा माने कदम ताईसाहेब तसेच भाजपचे आमदार यांच्या आशीर्वादामुळे आज ही निवडणूक आम्ही जिंकलेलो आहे. तरी सदैव नागरिक आम्ही दिलेला कौल आम्ही मान्य करून यापुढे आमची वाटचाल रहमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल चालू. म्हसवड नगरपालिकेवर अखेर भाजपचा झेंडा. नगराध्यक्षपदासह सर्व 21 जागांवर दणदणीत विजय. म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकतर्फी विजय मिळवत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. पहिल्याच फेरीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत भाजपने थेट नगराध्यक्षपदासह सर्व 21 जागांवर विजय मिळवला. या निकालामुळे विरोधकांचा पूर्णपणे पराभव झाला आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीत पूजा सचिन विरकर यांनी ग्रामीण व शहरी मतदारांचा विश्वास संपादन करत तब्बल 4844 मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्याचबरोबर भाजपच्या सर्व नगरसेवक उमेदवारांनीही स्पष्ट बहुमताने विजय मिळवला. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा स्वतः सांभाळत अचूक व्यूहरचना केली. विरोधकांनी एकत्र येऊन आव्हान उभे केले असले तरी ते आव्हान प्रत्यक्ष निकालात प्रभावी ठरू शकले नाही, हे या निकालातूनच स्पष्ट झाले. निकालानंतर भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांनी एकत्र येत गुलालाची उधळण व आतषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला. मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी विजयी उमेदवारांचे तसेच म्हसवडकर जनतेचे आभार मानले.
फलटण नगरपालिकेत राजे गटाची सत्ता संपुष्टात, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पैलवानकी जल्लोषात विजयोत्सव. फलटण नगरपालिकेत राजे गटाची दीर्घकाळाची सत्ता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उलथवून टाकत नेत्रदीपक विजय संपादन केला आहे. या ऐतिहासिक यशानंतर भाजप नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रविवारी दुपारी 4 वाजता विजयी मिरवणुकीत अनोख्या आणि लक्षवेधी पद्धतीने विजयाचा आनंद साजरा केला. मिरवणुकीदरम्यान नाईक निंबाळकर यांनी पैलवानकी थाटात मिशाला पीळ देत दंडावर आणि मांडीवर थाप मारत विरोधकांना 4ही मुंड्या चित केल्याचा प्रतिकात्मक संदेश दिला. त्यांच्या या अनोख्या कृतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून उपस्थितांनी जोरदार जल्लोष करत विजयाचा आनंद द्विगुणित केला. नगरपालिकेतील सत्तांतरामुळे फलटणच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून विकासाला गती देण्याचा निर्धार विजयी आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था, अभियंत्यांना काळे फासण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील प्रमुख रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली असून खड्ड्यांनी रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्ह्याला उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, 4 मंत्री तसेच खासदार व आमदार लाभले असतानाही नागरिकांना मूलभूत रस्ते सुविधा मिळू नयेत ही गंभीर बाब असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेना नेते विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने रविवारी दुपारी 3 वाजता स्थानिक पत्रकारांसह उत्तर भागातील प्रमुख रस्त्यांची पाहणी केली. यावेळी प्रत्यक्ष परिस्थिती पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ ढकलाढकलीच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खेळ करणाऱ्या प्रशासनाला यापुढे गप्प बसू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. नमस्कार. आज वाठा स्टेशन ते पिंपोडा रोड, विकळे ते वाठा स्टेशन रोड, तडवळे ते पिंपोडा रोड आणि सोनके समस्त उत्तर कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था यासाठी आम्ही जमा झालोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी. मी एवढंच सांगेन, आज खऱ्या अर्थानं उत्तर कोरेगाव तालुक्यामधले जी रस्त्यांची झालेली चाळण आहे त्या चाळणीचं काय करणार, मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की मागच्या आठवड्यापूर्वी, मागच्या 10 ते 15 दिवसापूर्वी संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता गुजर साहेब यांच्याशी आम्ही या विषयाशी चर्चा केली की साहेब या रस्त्याचे खड्डे तरी मुजवा किंवा याचं टेंडर काय झालंय, काय प्रोसेस आहे, कारण सामान्य जनतेला खूप त्रास होतोय, बरेच अपघात होत आहेत, तर आपण याच्यावर काय उपाय केलाय. तर तुम्हाला सांगतो ते संबंधित अभियंता असे उत्तरले की याचं टेंडर निघाल ते पुढे अडकले आणि ते प्रशासनात अडकले आणि शासन त्याला परवानगी देईना. मला एवढंच म्हणायचंय की जनतेचा पैसा, सगळं जनतेचं, निवडणुका आला की तुम्ही जनतेला विचारणार. मी मगाशीही बोललो की ह्या जिल्ह्यात 4 मंत्री आहेत, 1 उपमुख्यमंत्री आहे, 1 पालकमंत्री आहे, सर्वजण आपापल्या नादात व्यस्त आहे. जनतेला विचारणारं कोण आहे? आपल्या 6 जणांच्या मध्ये जनतेचे प्रश्न मांडणारं कोण आहे? आणि मी एवढंही बोलीन, उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये 2 आमदार पडतात, 1 खासदार पडतो,
आपलंही या गोष्टीवर लक्ष आहे का सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच शिवसेना ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि रस्त्यावर उतरून शिवसेनेनं नेहमीच अन्यायाच्या विरोधात वाचा फोडलेली आहे, जनतेच्या प्रश्नांना हात घातलेला आहे. मी आपल्या माध्यमातून सांगेन की सदर या जर रस्त्याचं संबंधित अभियंत्यांनी 8 दिवसाच्या आत जर या रस्त्याची डागडुजी केली नाही किंवा या रस्त्याचं मुर्मीकरण किंवा मुलमीकरण केलं नाही तर निश्चितच संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय आम्ही सर्वजण राहणार नाही. मी 8 दिवसाचा त्यांना इशारा देतो. कोरेगाव तालुक्यात चोरट्यांचा डोळा आता पशुधनावर. बोरजाईवाडीतून 65,000 रुपयांच्या 2 म्हैस चोरीला. कोरेगाव तालुक्यात चोरट्यांची नजर आता पशुधनावर वळली आहे. चिमणगाव नजीकच्या बोरजाईवाडी येथून अज्ञात चोरट्याने 2 म्हैशी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या पशुधनाची एकूण किंमत सुमारे 65,000 रुपये इतकी आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून रविवारी सायंकाळी 6 वाजता मिळालेली माहिती अशी की विनायक भीमराव जगताप यांनी तक्रार दिली आहे. दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजल्यापासून ते दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान बोरजाईवाडी गावच्या हद्दीत उघड्या गोठ्यात बांधलेली एक म्हैसाणी जातीची कोकाटी शिंगे असलेली म्हैस किंमत अंदाजे 35,000 रुपये व एक पंढरपुरी जातीची गोल शिंगे असलेली म्हैस किंमत अंदाजे 30,000 रुपये अशा एकूण 2 म्हैशी अज्ञात चोरट्यांनी लबाडीने मालकाच्या संमतीशिवाय चोरून नेल्या आहेत. घटनेनंतर तक्रारदारांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र पशुधन न सापडल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विक्रांत लावण तपास करत आहेत.